सकाळचे 7 वाजले होते. कोवळं ऊन पडलं होत. आज फायनल इयर BScचं फेअरवेल होत. सर्व फायनल इयरचे मुली छान छान ड्रेस करून आले होते. त्या सर्वांमध्ये एक नाजूकशी गोड हसणारी गोरीशी आरोही उठून दिसत होती. तिने गुलाबी रंगाचा सिंपल असा अनारकली घातला होता. तर मुलांमध्ये आशुतोष खूप मस्त दिसत होता. किती मुली त्याच्याकडेच पाहत होत्या. आशुतोष साधारण घरातून आलेला बोलका पण तेवढाच समंजस आपल्या आई-बाबांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करणार मुलगा. कॉलेजच्या फेअरवेलला सुरुवात झाली. डान्स, मज्जा मस्ती चालू झाली. सर्व आपल्या ग्रुपने मज्जा मस्ती करत होते. तेवढ्यात आशुतोषची नजर कोणाला तरी शोधत होती आणि एकाएकी त्याची नजर स्थिरावली. तो आरोहीलाच शोधत होता. ती दिसताच त्याचा चेहरा खुलला. आशुतोषला आरोही बघता क्षणी आवडलेली त्यांच्या कॉलेजच्या पहिल्या वर्षापासून, पण तो कधी तिला बोलला नव्हता. तसेही आरोहीला नवनवीन मित्र-मैत्रिणी बनवायला खूप आवडायचे. ती खूप बडबडी होती. पण कोणाला काहीही मदत लागली तर ती लगेच धावून जाणारी मुलगी होती. त्याला तिचा हा गुण खूप आवडायचा. ते दोघे चांगले मित्र-मैत्रीण सुद्धा होते. पण त्याला आरोहीला काहीही करून आज सांगायचे होते की ती त्याला खूप आवडते. त्याच तिच्यावर प्रेम आहे असं. पण आशुतोषला भीती वाटत होती. असे सांगितल्यानंतर आरोही आपली चांगली मैत्रीण राहील न? आपण तिच्या मैत्रीला तर मुकणार नाही न? तेवढ्यात आरोहीने आशुतोषला बघितलं व ती त्याच्या जवळ आली व म्हणाली, "काय हिरो, आज एकदम झक्कास दिसतोय." आशुतोष तिच्याकडे पाहतच होता. तेवढ्यात ती बोलली, "आज आपलं लक्ष नाही आहे वाटते." तेव्हा आशुतोष भानावर आला आणि म्हणाला, "अगं नाही ग, स्वर्गातली परी जमिनीवर आली, तिला बघण्यात गुंग झालो." त्यावर आरोही गालातल्या गालात हसून म्हणाली, "कुठे आहे ती परी, मला पण दाखव." "ही काय माझ्या समोर?" आशुतोष म्हणाला. "काहीही हा आशुतोष, मी आणि परी वगैरे काही नाही हं." आरोही हसत हसत म्हणाली. मग आरोही व आशुतोष आपण 3 वर्षात किती काय काय मज्जा केली. त्या गप्पात रंगले. त्यांचा ग्रुपही त्यामध्ये सामील झाला. आशुतोष विचारात होताच की आरोहीला कधी व कस सांगायचं. आज सांगितलं नाही तर परत कधी अशी संधी मिळणार नाही हे तो जाणून होताच. सर्व मित्र-मैत्रिणी आणि आरोही व आशुतोष आठवणीत रमलेले. तेवढ्यात आशुतोष पटकन म्हणाला, "खायला काहीतरी आणायला हवं." "आरोही, तू येतेस का माझ्या जोडीला? पटकन काहीतरी आणूया सर्वांसाठी बाहेरून न?" आरोहीला सुद्धा भूक लागलीच होती. ती म्हणाली, "हा चल जाऊन येऊ." तसेच ते निघाले. कॉलेजच्या गेटमधून बाहेर निघताच आशुतोष म्हणाला, "आरोही, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. खूप दिवसापासून प्रयत्न करतोय सांगायचा, पण हिम्मत होत नाही आहे बोलायची." "आज काय वेडा वगैरे झाला का तू?" आशू बोलण्याआधी कधीपासून विचारायला लागला, "तू मला आणि माझ्या पुढे बोलायला कसली भीती वाटते रे?" "बोल, काय बोलायचं ते?" आरोही बोलली. आशुतोषने आरोहीचा हात पकडला व कॉलेजच्या बाजूला असलेल्या गार्डनमध्ये घेऊन आला व एका बाकावर तिला बसवले आणि तो खाली मांडीवर वर बसला. तिचा हात हातात घेऊन बोलणार. तेवढ्यात आरोही बोलली, "काय चाललंय आशू तुझं?" तेवढ्यात आशुतोषने व तिची नजरानजर झाली आणि एका मिनिट करता दोघांनाही वेगळं काहीतरी जाणवलं आणि आरोहीने नजर बाजूला केली. तेवढ्यात आशुतोष बोलला, "आरोही, मला तू खूप आवडतेस, लग्न करशील माझ्याशी?" व तो आरोहीकडे पाहतच राहिला. आरोहीला काय बोलावे ते कळेना, पण आरोहीला आशुतोष पहिल्यापासूनच आवडत होताच, कारण त्याचा समजूतदारपणा. आरोही प्रॉब्लेम मध्ये असताना त्याने सोल्युशन सांगणं खूप आवडायचं. ती 2 मिनिट शांतच होती. "आरोही, तुझ्या उत्तराची वाट बघतोय मी. यू लव्ह मी?" आशुतोष म्हणाला. आरोहीने थोडीशी लाजतच मान हलवली. ते बघताच आशुतोषने तिला घट्ट मिठी मारली. आशुतोषला आरोहीकडूनही प्रेमाची कबुली मिळाल्यामुळे तो खूपच खुश झाला व आरोहीलाही खूप बरं वाटलं व तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. 5 ते 10 मिनिट ते दोघे एकमेकांच्या मिठीतच होते. दोघेही भानावर आले व बाजूला झाले व एकमेकांकडे बघायला लागले. त्या दोघांची नजरानजर झाली.
तेवढ्यात आरोही बोलली, आशू असा बघू नकोस रे, मला लाज वाटते. त्यावर आशुतोष हसायला लागला व बोलला, तुला लाजता पण येते का आरोही? तीही हसत म्हणाली, चल काहीतरी खायला घेऊया, सर्वजण आपली वाट बघत असतील. त्या दोघांनी खायला घेतलं व ते निघाले व कॉलेजमध्ये येईपर्यंत त्याच्या गप्पा काही संपत नव्हत्या. तेवढ्यात ते त्यांच्या ग्रुप जवळ आले. सर्वांनी खाऊ एका फटक्यात संपवला व सर्व परत डान्समध्ये गुंग झाले. मात्र अधूनमधून आरोही व आशुतोषची नजरानजर होत होती. आणि सरते शेवटी खेळ संपला. सर्व आपल्या घरी जायला निघाले. आरोही व आशुतोषनेही एकमेकांचा निरोप घेतला व परीक्षेच्या पेपरच्या वेळी भेटूया हे आश्वास एकमेकांना दिले. बघता बघता परीक्षेचा दिवस आला. आरोही व आशुतोष एकमेकांना भेटले. पण आपण पेपर संपला की बोलू ऑल द बेस्ट बोलून आशुतोष त्याच्या वर्गात गेला व आरोही पण तिच्या वर्गात गेला. प्रत्येक पेपर नंतर तर दोघे 5 ते 10 मिनिटं भेटायचे व मग घरी जायचे. आणि पाहता पाहता परीक्षेच्या लास्टच्या पेपरचा दिवस उजाडला. आणि सर्वांना पेपर चांगले गेले म्हणून सर्व जण खुश होते. मग आरोही व आशुतोषचा ग्रुप त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी एकत्र बसले. मज्जा मस्ती करत करत कोण कोण सुट्टीत कुठे कुठे जाणार हे सांगायला लागले. आरोही पण बोलली, मी माझ्या फॅमिली बरोबर फिरायला जाणार आहोत कुठेतरी. आशुतोष बोलला, मी या सुट्टी कुठेतरी जॉब बघणार आहे. मग सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला. आशुतोष आरोहीला बोलला, खूप मज्जा कर सुट्टीत आणि घरी आली का आपण भेटूच, काळजी घे स्वतःची, चल बाय. तीही त्याला म्हणाली, तूही तुझी काळजी घे, बाय आशू. आज ती त्याला भेटणार होती. ती जरा लवकरच उठली. आजची सकाळ तिला रोजच्या पेक्षा वेगळी वाटत होती. पटापट आवरत छानसा ड्रेस घालून मस्त अशी तयारी करून ती घराबाहेर पडली. भेटीची वेळ सकाळी 9ची ठरली होती. उगीच लेट नको व्हायला, त्याला वाट नको बघायला म्हणून ती जरा लवकरच निघाली. ठरलेल्या ठिकाणी ती वेळेच्या आधीच पोहोचली. तिची नजर त्याला शोधत होती. पण तिला काही तो दिसत नव्हता. मनात थोडी भीती जाणवली. पण घड्याळाकडे नजर गेल्यावर कळालं की अजून 15 मिनिट बाकी आहेत 9 वाजायला. ती वाट बघत एका बाकावर बसली. आज खूप दिवसांनी त्या दोघांची भेट होणार होती म्हणून भेटीची व एकमेकांना बघण्याची आतुरता खूप वाढली होती. वाट बघता बघता ती आपल्या विचारांच्या स्वप्ननगरीत बुडाली. ती त्याचाच विचार करत होती, आल्यावर एकमेकांशी कसे व काय बोलू. एवढे दिवसांनी एकमेकांना भेटणार. अचानक तिच्या कानावर आरोही आरोही अशी प्रेमळ हाक पडली. आणि ती स्वप्नातून भानावर आली तर तिची नजर त्याच्यावर खेळली. त्याची व तिची नजरानजर झाली. थोड्याच वेळात त्याने तिला घट्ट मिठी मारली. ती त्याला विचारू लागली, माझी आठवण आली की नाही. त्यावेळी तो बोलला, बघ वेडे, तुझी आठवण काढायला तुला मी विसरलोय कधी, तू तर माझा श्वास आहेस. त्याचे हे शब्द ऐकून तिचे डोळे भरून आले. त्याने अलगदच तिचे डोळे पुसले आणि म्हणाला, आता मी आलोय न, मग रडायचं नाही. त्यावर ती म्हणाली, मी रडत नाही आहे, ते आनंदाश्रू आहेत. आता मला सोडून कुठे नको जाऊस. आणि ती त्याला पुन्हा बिलगली.